हा? पटकन दूध घेऊन ये. ए अंजू मी नाही जाते आ? अरे जा ना, मला दही लावायचंय. नंतर जातो ना यार, अंजू कंटाळा आलाय. आ? दिवसभरात एक पण काम नाही केलं तो, तुला कसं कंटाळा आला रे? नाटक असतात ते. मोनेल सांग, जा मोनेल सांग. मोहन दादा नाही येत ना घरी, म्हणून तर तुला मस्का मारते. अगं माहिती पण आज दादा येणार आहेत. अगं मग त्याला सांग ना, बेस्ट आहे ना. ठीक आहे, तसं पण वहिनीने त्यांच्यासाठी काही ना काहीतरी कामं ठेवलीच असतील. त्यांना सांगते दूध आणायला. ए अंजू अंजू, हा? फक्त दूध नको आणायला सांगू. एक काम कर, तुला जे जे पाहिजे ना त्याची यादी कर आणि ती यादी दे त्याला, ते सगळं घेऊन येईल. हा चालेल. आईला बरं झालं मोन्या येतोय. काय माझी का मोन्या येतोय? हा बरं झालं, घरी जातो आणि काय आहे नाही ते बघतो आणि त्यालाच आणायला सांगतो. माझ्यासाठी घेऊन येईल तो. हा सांग सांग. मोहन भाऊजी येणार आहेत आज. हा मोन्या येतोय, मोन्या येतोय. हार आणायला त्यांना सांगते आता. माझी फेरी वाचली. माझी पण फेरी वाचली. भानू कुठे गेली होतीस? सामान आणायला गेले होते. मदत करू? नाही नको, तू खेळ ना. ये, चला परत. वन स्टेप गोज टू माऊ. साजू. वन. अरे यार. Yes. माऊ तू पटकन आउट करतेस ग. समीर साहेब, समीर साहेब. भानू, हा बोल, काही काम होतं? हा, हे तुमचं सामान. अगं तुला काय गरज होती हे सामान आणायची? मोहनला सांगितलं होतं ना, त्याने आणलं असतं. आता आले आल्या मालकांना बाहेर जायला नको ना, म्हणून मॅच घेऊन आले. काही लागलं तर मलाच सांगा, मालकांना त्रास देऊ नका. बरं, येते मी. थँक्यू. अंजली ताई, अंजली ताई. हा भानू, काय झालं? ते दूध आणलं होतं. अगं तू कशाला आणलंस? मी गेलो असतो ना. नाही, मी सामान आणायला गेले होते ना, मग दूध बी घेऊन आले. किती करते तू घरासाठी? मला सांगितलं असतं मी नसतो आलो. मग अशी तुला सांगितलं तर मग का नाही गेला? ते तवा बूट पॉलिश करत होतो ना. गप्प बस तू, मला बरोबर माहितीये. हा भानू दे. बरं झालं भानू तू आलीस. मी काय म्हणते, राहुलचे एक दोन पांढरे शर्ट आहेत, ते धुवून काढते का? हा धुते ना. हा ते खालच्या नळावरच धुवा. हा घेऊन येते. खालच्या नळात. तू काय करतोय? खालच्या नळावर. जर दाखव ना कुठे शर्ट आहेत ते, मगच ते धुवेल ना. दाखव ना. दाखव. चल ना. खालच्या. चल. हा. हे घे बादल्या. हा हे बघ, हे दोन पांढरे शर्ट आहेत हा राहुलचे, आणि हे जरा ते कलर वाले त्याचेच आहेत. हे पण धुवून काढ. हा हा. आणि वेगवेगळे धु. हा एकत्र नको, ते वेगवेगळे धु, चांगले धु. वय भानू, मोहनेचं पण एक शर्ट धुवायचंय व्हाईट. घेऊन जातेस का? एकत्रच होईल ना धुवून. उद्यापासून कामावर पण जायचंय ना. धुशील का? वय चालेल ना. हा ये मग. हा नीट धुवा. वय समीर साहेब, हा? काय ग? तुमच्याकडे काही पांढरे कपडे आहेत का? आहे ना, एक कुर्ता आहे. हा मग द्या, मी धुते. अगं कशाला? आधीच तुझ्याकडे एवढे कपडे आहेत, त्यात माझे कशाला आणखी? अहो त्यात एक कुर्ता धुवायला काय झालं, द्या तुम्ही, मी धुते. तू आग्रह करतेस तर थांबा, आलो. घे. ए भानू, मी तुझी मदत करू? मी कपडे चांगले धुतो. अहो रोज तुम्ही तुमचे कपडे धुताना, आज मी धुते, तुम्ही आराम करा. किती काळजी करते माझी. भानू, हा ताई. हाताबरोबर ही मॅक्सी धुशील का? हा नवीनच आहे, फक्त पाण्यात न काढायची. वेगळ्या बादलीत धुवा. वय काढते. हा हे घे. भानू काय करतेस? कपडे धुते. मी पण मदत करू? नाही, तू खेळ जा.
लहान आहे कपडे धुवायला. माऊ, तुला सांगितलं ना जा खेळ म्हणून. मला पण करायची आहे मदत. नाही, मग मी हे सगळे कपडे जादूने धुवून टाकू. तुला किती वेळा सांगितलंय सगळ्यांसमोर जादू नाही करायची म्हणून. कुणी बघितलं तर? हो ना, तो समीर तुझ्याकडे सारखा सारखा बघत असतो. तू काही करत असलीस तरी. जा खेळायला जातो. मला पण करू देत ना मदत. नाही भानू प्लीज. नाही, बरं ठीक आहे, एक काम कर, हे कपडे ना त्या बादलीत टाक. माझ्याकडून काहीतरी चुकलंय बहुतेक. आता काय करू? माऊ, ते पांढरे कपडे दे मला. भानूने हे बघितलं तर खूप ओरडेल मला. अगं ते कपडे दे ना मला. भानू दे, मी तुझी बादली पकडतो. आव नको, राहू दे. अगं असं कसं? तू माझे एवढे कपडे धुतले, मी तुझ्यासाठी इतकं तर करूच शकतो ना. एवढंच होता तर आम्हाला मदत करायला यायचं ना. नुसता उभा कशाला राहिलास? मी केली ना तिची मदत. माऊ, समीर साहेब, हात तुमचा कुर्ता घ्या. थँक्यू. अंजली ताई, हा कपडे. हा दे, पकड घे. हा हा चल. शोभते. झाले कपडे धुवून? होय. अरे वा. तिने एकटीने नाही धुतले काही. मी पण तिला मदत केलीये. माऊ, तू जा खेळायला जा. तिची ना जीभ जास्त चुरू चुरू चालत असते. बरं, आता कपडे वाळत पण घाल. त्यांना उद्या कामाला जायचंय ना, ते लाल सुकायला पाहिजे. हा जा. होय. नीट धुतलेस ना? हा ताई. हा. बघू. ऐ. अगं भानू, हे काय केलंस सगळं तू? शर्टाची वाट लावलीस तू. तरी मी तुला सांगितलं होतं मॅक्सी वेगळा धू, त्याचा कलर जातो. नवीन आहे मॅक्सी. मग लवकर लवकर करण्याच्या गडबडीत ना सगळी वाट लावून टाकलीस. ताई, म्या काय नाही केलं. म्या मॅक्सी वेगळीच धुतली. हे माऊने. वाटलंच मला. ही ना तिचीच करामत असणार. मुद्दाम मुद्दाम करते हे सगळं ती. माऊ, माऊ, आत्ताच्या आता घरी आधी येऊ दे तिला. आता मी तिला सोडणार नाही. सगळे लाड करतात ना, म्हणून तिचं सगळं चाललंय हे. माऊ, हे काय काय आहे सगळं? कोणी सांगितलं होतं नुसतं शहाणपणा करायला? मला नव्हतं माहिती असं होणार आहे. मग कशाला मध्ये मध्ये करायचं? बघू नकोस, नजर खाली ठेव.
नजर खाली ठेव. माऊ बघू नको तू माझ्याकडे, बघू नको. माझ्याकडे बघतेस, माझ्याकडे बघतेस. हसू नको भाऊ. खरंच मारेल मी तुला. मला उशी फेकून मारते. एवढी हिंमत वाढली तुझी. कुठे गेली भानू? भानू भानू हे काय आहे? काय आहे हे? अंजे अगं हे भावनेने नाही केलंय. हे बघ या माऊने केलंय. हे बघ आमच्या इथं शर्ट बघ कसं केलंय. हे सगळ्या कार्टीने केलंय. नाही तुला आयुष्यभराची अद्दल घडवली ना तर नाव नाही सांगणार शोभा मात्र. अंजे पकड तिला. बाई पकड पकड तिला पकड. कुठे जाते? पकड ना. अरे पळाली ती. मोहन तू आलास. हो हो. हे बघ ना, शोभा आणि अंजली मला मारतायत. ए उगाच नाही मारत आहे तुला. कामच तसं केलंय. नाहीतर काय. पण नक्की काय झालंय मला सांगाल का? अरे काय झालं काय. हे बघ शर्टाची काय वाट लावली बघ. हा, बघा. सगळी नीळ घालून बघा ना, हे बघा, हे हो, बघा. मला यांच्या शर्टची वाट लावली. म्हणून मी तुला सांगत होते हिला आपल्या घरात ठेवू नकोस म्हणून. हो हो कळलं मला. माऊनी हे पांढरे कपडे निळे केलेत. पण आता माऊला ओरडून काय होणार आहे. मी कपडे पुन्हा होते तसे करून देतो पण माऊला ओरडून परत कपडे नीट होणार आहेत का? आता तुम्ही बोलताय तर ठीक आहे, पण या कपड्यांचा कलर गेला नाही ना तर माऊ मी तुला सोडणार नाही. हे मोहन, हा कुर्ता ना नीट धुवून दे. हो. उद्या हाच घालून मला मुलगी बघायला जायचंय. या धुवा. हो हो धुतो. हे घ्या. हो हो हा कुर्ता घ्या, हो. नीट धुवा. हो हो. माऊ एक काम कर, हे बॅग आणि हेल्मेट वरती नेऊन ठेव जा. नाही नको, शोभा मला ओरडेल. मालक मी ठेवते. हो घ्या. चल चल आपण बघूया काय करायचं. ये. आल्या आल्या मालकांना काम करावं लागतं. मालक पाणी. हो. मालक माझं चुकलं. म्या माऊवर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. तुम्ही उठा, म्या कपडे धुते. अहो नाही मी जबाबदारी घेतली ना. मी धुतो ना कपडे. तुम्ही नका काळजी करू. मला नाही माहिती असं कसं झालं. मी कशाला काळजी करताय. माऊ लहान आहे. अशा गोष्टी होतात. चुकून झालं असेल तिच्या हातून. बघा शर्ट स्वच्छ झालाय का. काय आहे मला चष्मा नाहीये ना त्यामुळे नीट दिसत नाहीये. मोहनचा चष्मा माझ्यामुळे तुटलाय. तुम्ही उदास कशाला होताय. हा बघ माऊ स्वच्छ झालाय. झाला ना.
आता दुसरा. काय उपयोग माझ्या परी असण्याचा? अशा वेळी पण मी माझ्या मालकांची मदत करू शकत नसेल. आता हा शेवटचा शब्द. अरे बापरे, हा तर माझा शर्ट आहे. धुवून स्वच्छ झाला तर ठीक आहे, नाहीतर फॅशन म्हणून तसाच वापरे. थँक्यू. मी समीर, समीर, हा काय रे, हे घे, हा घे तुझा कुर्ता. नीट धुतलायस ना? हो. सॉरी. आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? तुझ्यामुळे दादांना किती त्रास झाला. हा, आले आले कामाला लागले दादा. दादा चांगले धुतले शिरले. थँक्यू. ये मग आत ये. ये मग. मोन्या, आलास तर जरा चहा कर. किती दिवस तुझ्या हातचा चहा नाही प्यायले. हो. मोहन, तू एवढा चांगला चहा बनवतोस ना, मला पण हवाय. बाई, लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो. मी तुला मस्तपैकी गरम गरम दूध देतो, साखर घालून. तिला जास्त डोक्यावर चढवू नकोस. अरे नुसता घरामध्ये दंगा केलाय. इतकी मस्ती करायची ना, दिवसभर तिने मला माळ्यावर कोंडून ठेवलं होतं माहितीये. तू नव्हतास ना तर इतका त्रास दिलाय ना तिने. मस्ती करण्याशिवाय दुसरं काही येतच नाही तिला. बघ बघ परत कशी दात काढते बघ. बस चहा कर लवकर. ही अंजलीकडे आहे, मला हाक मार. माऊ, ये इकडे. माऊ, असा त्रास देऊ नये बाळा. ठीक आहे, नाही देणार. हा, तर मी तुला दूध देतो. घे. दे. काय झालं? ते बघ. थांबा, दाखवतो तुला. बघ. थांब. हे बघ. मोहन, मी तुझ्यासाठी एक गंमत आणलीये. हो, दे. आजी डोळे बंद कर. अरे बापरे. आता उघड डोळे. माऊ, हा चष्मा तर फुटला होता. हा कोणी दुरुस्त केला? असं समज एक परी आली आणि तिने चष्मा ठीक केला. भानूने नीट केला असेल. पण भानू परी आहेत हे माऊला कसं कळलं?